आमच्या विनंतीस मान देऊन आपण येथे उपस्थित राहिलात. तर टॉस ज्या संघाने विजयी झालेला आहे असा अनिता स्मृती संघाचा संघ मालक पंकज गुरव आपणास मी विचारू इच्छितो की आयोजनाबद्दल काय सांगाल. आणि पहिल्या वर्षी आपण टीम रजिस्टर केली होती, दुसऱ्या वर्षी मला वाटतं थोडा ब्रेक घेतला होता, पुन्हा एकदा तिसऱ्या वर्षी आपण त्याच जोमाने त्याच जोशाने पुन्हा एकदा संघ येथे रजिस्टर केलेला आहे. तर आयोजनाबद्दल प्रथम आम्हाला काय सांगाल. आयोजन तर हे तुमचं पर्व तिसरं आहे, खूप सुंदर असतं आणि आत्तापर्यंत सुंदरच झालं आहे. पहिल्या वर्ष आईच्या स्मरणार्थ मी टीम टाकली होती, त्यानिमित्त कामानिमित्त बाहेर होतो, पण पहिल्या वर्षी क्वालिफाय झालो होतो, मला खुशी आहे. दुसऱ्या वर्षी मी बाहेर असल्याने कॉन्टॅक्ट झाला नाही, तिसऱ्या वर्षी मी स्वतः आलो आहे आणि नक्कीच यावर्षी ट्रॉफी घेऊन जाणार असा माझ्या प्लेअरवर विश्वास आहे आणि नक्कीच. आणि आयोजनबद्दल खरंच चांगलं आहे आणि सुंदर तुमची सगळ्यांवर विश्वास आहे, माझ्या प्लेअरवर माझा विश्वास आहे. धन्यवाद. तर मनसुबा पंकजने येथे आपला क्लिअर केलेला आहे. या वर्षी या ट्रॉफीवरती त्याला छाप सोडायचीच आहे असा आत्मविश्वास देखील त्याने कॅप्टनवरती आणि संघात खेळणाऱ्या प्लेयर्सवरती दर्शविलेला आहे. तर मी प्रथम बोलू इच्छितो टॉस विनिंग टीमचा कप्तान कर्णधार प्रज्वल गुरव याला. तर नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर काय निर्णय असेल. क्षेत्ररक्षण करत असताना एक डोक्यात माइंडसेट असतो, काहीतरी प्लॅनिंग असतं, कशा प्रकारे तू नियोजन केलंयस त्याबद्दल थोडंसं आम्हाला सांग. काय ना, जास्तीत जास्त कमीत कमी 20 ते 24च्या आतमध्ये मी ह्यांना रोखण्याचा प्रयत्न करेन. थँक्यू. तर कालच्या मॅचेस मी पाहत होतो, तू लक्षपूर्वक अगदी पाहत होतास, खेळाडूंकडे कोणता खेळाडू कसा खेळतोय, ग्राउंडचा अभ्यास निश्चितपणे करत होतास. तर या पिच बद्दल काय सांगशील. काय नाही, जरा यंदा पेज जरा वाढवलेले वाटते, बाकी काय नाही. धन्यवाद आणि सामन्याकरता खूप खूप शुभेच्छा. तर आपण दुसऱ्या साईडला पाहतोय पद्मदुर्ग वॉरियर्सचे संघ मालक प्रणव जोशी आणि अभिषेक पवार. तर आयोजनाबद्दल काय सांगाल. आपलं प्रथमच वर्ष आहे या सामन्यामध्ये, आपण टीम रजिस्टर केली आहे, तर आम्हाला थोडंसं सामन्यांचं काहीतरी सांगा, आयोजनाबद्दल काही सांगा. सगळ्यात पहिले जय श्रीराम. मुरुड पद्मदुर्ग लीग पर्व तिसरे या सर्व सभासदांचं मी मनापूर्वक पहिले अभिनंदन करतो की मुरुडच्या सर्व खेळाडूंना तुम्ही एक चांगला प्लॅटफॉर्म देत आहे आणि दरवर्षी असंच चांगल्या स्पर्धा होऊ दे. फक्त एक विनंती आहे की नाईट मॅच होऊ दे, पूर्ण नाईट मॅच होऊ देत. आणि अनिता स्मृती संघाला बेस्ट ऑफ लक आणि माझ्या पूर्ण टीमवरती विश्वास आहे की यंदाची फायनल आम्हीच घेऊन जाणार. तर इथे आपण पाहतोय हे दोन्ही संघ मालक एकदम फुल कॉन्फिडन्स मध्ये आहेत की आम्हीच फायनल घेऊन जाणार. मित्रांनो, हा खेळ आहे, या खेळात कोण कधी कसं चालेल काहीच सांगू शकत नाही. नशिबाचा खेळ आहे. 4 ओव्हरमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त रन बनवावे लागतील जिंकण्यासाठी, त्याचप्रमाणे गोलंदाजी टीमला जास्तीत जास्त विकेट्स काढावे लागतील जेणेकरून कमीत कमी धावांवरती तो संघ रोखला जाईल. तर मी इथे आशिष चिंदरकर याला बोलवू इच्छितो. तुला प्रथम फलंदाजी करायचे आहे, तर कशा प्रकारची रणनीती असणार आहे तुझी. पहिले आम्ही टार्गेट 28 ते 30 पर्यंत मारण्याचा प्रयत्न करू, कारण आमची बॉलिंग साईड चांगली आहे, तर आम्ही डिपेंड करू शकतो 30. चला, धन्यवाद आणि सामन्याकरता दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा. तर वळूया, लवकरच आपल्याला हा चित्तथरार पाहायला मिळणार आहे. डी ग्रुप मधला अनिता स्मृती विरुद्ध पद्मदुर्ग वॉरियर्स. धन्यवाद. तर या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की दोन्ही संघांची या ठिकाणी आपण ओळख घेतली, त्याच्यानंतर त्यांच्यावरचा जो आत्मविश्वास आहे तो आत्मविश्वास देखील असणं गरजेचं आहे, कारण आत्मविश्वास अशी एक गोष्ट आहे की आपल्याला यशापर्यंत पोचवत असतं. तर दोन्ही टीमला शुभेच्छा. या ठिकाणी आपण पाहतोय की आजच्या या मुरुड पद्मदुर्ग लीग पर्व तिसरे या स्पर्धेसाठी दुसरा दिवस आहे आणि आजच्या दुसऱ्या दिवशी व्यासपीठावर उपस्थित पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने सर यांचं पुन्हा एकदा मी शाब्दिक या ठिकाणी स्वागत करतो आणि मुरुड पद्मदुर्ग लीग कमिटीचे अध्यक्ष सन्माननीय प्रकाशजी चव्हाण आपणास विनंती करतोय, आपण या ठिकाणी आपल्या शुभ हस्ते पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने सरांचे या ठिकाणी सत्कार करायचा आहे. मी प्रकाशजी चव्हाण आपणास विनंती करतोय.
त्यांचा देखील या ठिकाणी सत्कार करण्यासाठी मी रुपेशजी जामकर आपणास विनंती करतोय, आपण आपल्या शुभ हस्ते हे सत्कार करायचा आहे. ॲडव्होकेट विजय सुर्वे यांचा देखील या ठिकाणी सत्कार करण्यासाठी मी राकेशजी चोगले आपणास विनंती करतोय, आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी हे सत्कार करायचा आहे. आजच्या या क्रिकेट स्पर्धेसाठी या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आदरणीय विजय सुर्वे सर यांचा देखील या ठिकाणी सत्कार या ठिकाणी राकेशजी चोगले यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी केलं जात आहे. त्यानंतर व्यासपीठावर उपस्थित आदरणीय आदेशजी दांडेकर साहेब यांचं या ठिकाणी सत्कार करण्यासाठी मी नितीनजी पुलेकर आपणास विनंती करतोय, आपण आपल्या शुभ हस्ते हे सत्कार करण्यासाठी आपण यायचं आहे. व्यासपीठावर उपस्थित आदरणीय आदेशजी दांडेकर साहेब यांचा देखील या ठिकाणी नितीन पुलेकर यांच्या शुभ हस्ते हे सत्कार आपण व्यासपीठावरती पाहतोय. मुरुड पद्मदुर्ग लीग पर्व तिसरे आजचा दुसरा दिवस आणि या दुसऱ्या दिवशी आपल्याला आपण गेली 3 वर्ष राबवतोय आणि या स्पर्धेचा आपण एक उद्देश ठेवलेला आहे की क्रिकेट आणि बरंच काही. या कार्यक्रमाला मला येता आलं. तसं मी बेंगलोरला जाणार होतो, पण तो रद्द करून केलं होतं, त्यासाठी तर आलो. आणि राकेशनी आणि चव्हाण आणि या सगळ्या लोकांनी मला इथे बोलावलं. काम करताय की कुणाचं शस्त्रक्रिया असो किंवा अशा प्रकारचे लीग क्रिकेटचे घेणं, कारण शेवटी खेळाडू तयार करणं हे बेसिकपासून तयार होत असतं. आणि तुम्ही खूप चांगलं काम करताय की हे एक लीग घेऊन जे क्रिकेटचे लोक आहेत त्यांना त्याच्यामध्ये काय त्याच्यामध्ये वेगळे गुण लपले आहेत हे समाजासमोर आणून त्याच्यासमोर पण ते गुण येतील की पुढे जाऊन त्याला त्या खेळामध्ये पुढे जाता येईल. शिक्षणामध्ये एकच गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे की आपण फक्त BA BSc किंवा इंजिनियर डॉक्टर होऊन यश मिळत नाही, तर आपल्यामध्ये जे काही सुप्त गुण आहेत ते करायचे, जे काही असेल त्या गुणामध्ये आपण यशस्वी झालो पाहिजे. आणि हे गुण जे आहेत हे आपला दिसले पाहिजे. आणि असंच जसं पद्मदुर्ग लीगची मंडळी आहे हे तुमचे गुण तुमच्यासमोर ठेवण्याचं काम करत आहे. तर तुम्ही सगळ्यांनीही नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे की वय वर्षे 20 ते वय वर्षे 30 हा आपला उमेदीचा काळ असतो. या काळामध्ये जर आपण आपल्याला यश मिळवायचं असेल आणि आपण सातत्य हार्डवर्क केलं तर आपल्याला पुढच्या आयुष्यामध्ये यश मिळतं. याच काळामध्ये आपण सगळा वेळ मोबाईलमध्ये घालवला किंवा आपण सगळ्या जे काही रील करतात किंवा हे करतात त्याच्यात घालवला तर आपण यशस्वी होत नाही. म्हणून या सगळ्या गोष्टीला मूठ माती देऊन आपण पुढे कसे जाऊ शकतो, तो खेळ असेल, काय व्यवसाय असेल, शिक्षण असेल, तर आपण सगळ्यांनी मिळून आपली कशी म्हणजे प्रगती करता येईल. आणि प्रगतीला जशी ही त्याची पद्मदुर्ग मंडळी आहे किंवा इतर सामाजिक काम करणारी मंडळी आहे यांचा कसा हातभार लागेल हे आपण बघितलं पाहिजे. आणि पद्मदुर्गच्या लोकांचं मी मनापासून कौतुक करतो की एका लहानशा गावामध्ये तुम्ही या सगळ्यांना घडवण्याचं, लोकांना मदत करण्याचं काम करताय. आणि आपण जे आशीर्वाद मिळवता यामुळे आपल्याला पुढे चालून म्हणजे नक्कीच मला असं वाटतं आशीर्वाद मिळतील, चांगल्या कामाचे आशीर्वाद मिळत असतात. तुम्ही सगळेजण नक्की यशस्वी व्हाल. मला आता सुर्वे सांगतोय की तुम्ही मोबाईलवर सांगावं, फक्त तुम्ही यंग आहात म्हणून तुम्हाला सांगतो की मोबाईल हा मायक्रोवेव्ह टेक्नॉलॉजीचा आहे. आणि त्यामुळे तुम्ही जेव्हा बघता तर आपली जी 1.5 1.6 रेडिओ फ्रिक्वेन्सी हे 2 पिलरवर येऊन तिला कॅच केलं जातं. आणि त्याच्या ज्या वेव्ह आहेत
ते 16 ते 18 इंच जात असतात. म्हणून शरीरापासून तो 16 इंच दूर ठेवावा. आणि म्हणून बोलत असताना स्पीकर फोनवर बोला किंवा ब्ल्यूटूथवर बोला. कानाला लावून बोलल्याने आपला कान जो आहे तिथून मेंदूमध्ये जाऊन मेंदूचे कॅन्सर होतात. आपला कान हळूहळू कमी ऐकायला येऊ शकतं. डोळे आपले हळूहळू कोरडे होतात. -20 -25 नंबर वाढत जातात. त्यामुळे मोबाईल वापरत असताना 2 तास वापरावा. त्याला चार्ज करत असताना आपल्या झोपतो तिथं ठेवू नये, दूर ठेवावा, ज्याच्यामुळे त्याच्या वेव आपल्याकडे येणार नाहीत. आणि म्हणून आपण सगळ्यांनी लहान मुलांना 1 ते 6 मोबाईल देऊ नये, ज्याच्यामुळे त्यांची हुशारी कमी होत चालली आहे. आणि म्हणून मोबाईल बघितल्याने आपलं आयुष्य घडत नाही बाबांनो. पण क्रिकेट खेळा, अभ्यास करा किंवा नवीन नवीन गोष्टी करा. मी काल इथे येत असताना अलिबागमध्ये एका पानाच्या दुकानात गेलो होतो. त्याच्याकडे सगळ्या प्रकारचे पानं होते, 20-25 प्रकारचे पानं. अतिशय आतल्या भागामध्ये ते दुकान होतं. पण तिथं लोक गाड्या घेऊन येत होते आणि ते पान खात होते. कारण तो व्यवसाय आहे. म्हणून आपण कुठलाही व्यवसाय चांगल्या पद्धतीने केला तो कुठं केला याच्यावर अवलंबून नसतो, कसा केला याच्यावर अवलंबून असतो. आणि म्हणून जर तुम्ही तो चांगला केला आणि अशा वेळेस तुमच्या सगळ्यांनाच मला वाटतं की या सगळ्या मंडळीची मदत होईल. तुमच्या सगळ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो. आणि आता सगळ्यांनी जिंकावं अशीच माझी इच्छा आहे. पण आता ही दुर्ग मंडळी यांची लीग आहे, त्यामुळे जे जिंकतील त्यांचं अभिनंदन, जे जिंकणार नाहीत त्यांचं मोठं अभिनंदन. कारण हरण्यासाठी माणसामध्ये शक्ती असावी लागते. आणि म्हणून सगळ्यांचं म्हणजे पराभव स्वीकारणारे आणि पराभव करणारे या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि माझ्या बेस्ट विशेष देतो. नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. नक्कीच योग्य वेळी योग्य मार्गदर्शन या ठिकाणी मिळालं आहे. कारण कुठल्या वयापासून कुठल्या वयापर्यंत काय करावं हे आत्ताच्या मला वाटतं पिढीला हे समजावून सांगावं लागतं. आणि हे योग्य मार्गदर्शन या ठिकाणी आपल्याकडून या स्पर्धेच्या निमित्तानं मिळालं आहे. खूप खूप धन्यवाद. चला, दोन्ही टीमला विनंती असेल, आपलं टॉस झालेलं, आपला डिसिजन झालेला असेल तर आपण मैदानावरती यायचं आहे. तर धन्यवाद डीजे. तर आपण इथे पाहतोय पहिला सामना निश्चितपणे होणार आहे. त्यापूर्वी आपण ही जी ट्रॉफी आहे, मानाची ट्रॉफी, 1 ते 4 नंबर करिता हा सामना होणार आहे. निश्चितपणे मुरुड पद्मदुर्ग लीग पर्व तिसरेचा मानाच्या ट्रॉफीवरती कोण शिक्कामोर्तब करेल हे पाहण्यासारखेच असेल. आज ते समजेलच. काल 3 ग्रुपचे सामने झालेले आहेत, त्याच्यातनं 6 टीम वरती आलेल्या आहेत. आज डी ग्रुप म्हणजे आज शेवटच्या ग्रुपचा हा सामना असणार आहे. आणि या सामन्यातनं कोणते तरी 2 संघ क्वालिफाय करणार आहेत आणि पुढे वाटचाल करणार आहेत. तर आजच्या दिवसाचा मुरुड पद्मदुर्ग लीग पर्व तिसरेचा डी ग्रुपच्या पहिल्या राऊंडकडे आपण जाणार आहोत. तत्पूर्वी मैदान तापण्यापूर्वी थोडासा उत्साह खेळाडूंमध्ये निश्चितपणे निर्माण झाला पाहिजे. तर बॅटल
begins in 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. Let's play the game. आणि पहिला चेंडू पिंट्या गुरव याच्या हातातनं सुटलेला, चांगला सन्मानपूर्वक त्याने हा चेंडू डिक्लेअर झोन मध्ये पाठवला. स्वतः कर्णधार आशिष चिंदरकर याने पुन्हा एकदा समांतर शॉट खेळण्याचा निश्चितपणे प्रयत्न होता आशिष याचा, परंतु चेंडू पायाला लागला आणि लेग बाईच्या स्वरूपात पुन्हा एकदा एक धाव संघाच्या खात्यात जमा झाली. धावसंख्या झालेल्या आहे 2 चेंडू 2 धावा. चांगली गोलंदाजी आतापर्यंत निश्चितपणे पाहायला मिळते ती पिंट्या याच्याकडनं. चांगला चेंडू होता, थोडंसं काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न होता निश्चितपणे आशिष याचा. आपला निर्णय द्यायचा आहे. बाह्य चेंडू आहे का? बाह्य चेंडू आहे. तत्पूर्वी आमच्या सामन्याकरता आमच्या विनंतीस मान देऊन येथे उपस्थित राहिलेले श्री रुपेशजी रणदिवे साहेब यांचं शब्दपुष्पांनी मी स्वागत करतो आहे. तर पुन्हा एकदा वळूयात सामन्याकडे. चांगला चेंडू होता निश्चितपणे, तेवढ्याच कुशलतेने यष्टीच्या मागे चेंडू पकडला तो प्रज्वल गुरव याने. 4 चेंडू आणि 4 धावा. पुन्हा एकदा हलक्या हाताने कटावलेला चेंडू 1 धावेकरता. धावसंख्येत भर, धावसंख्या जाऊन पोहोचली 5 धावांवरती. आता मात्र शेवटचा चेंडू या पहिल्या षटकातील पिंट्या याचा. चांगला फटका होता, परंतु तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला मृणाल निशाणदार याच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 5 धावा. डीजे थोडंसं पब्लिकचं मनोरंजन करायचं आहे. धन्यवाद डीजे. तर दुसरं षटक घेऊन आलाय अनिता स्मृती संघाकडनं ओमकार. पहिल्याच चेंडूवरती एक चोरटी धाव घेण्याचा निश्चितपणे प्रयत्न होता, जवळजवळ असफल झालाच होता, कारण चेंडू कलेक्ट झाला नाही आणि चेंडू यष्टीरक्षकाकडे फेकू शकला नाही. निश्चितपणे एक चोरटी धाव घेण्यामध्ये यश आलेलं आहे ते आशिष याला. आता मात्र चांगला फटका. तर येथे मात्र पहिल्या पारितोषिकाची सुरुवात झालेली आहे. जर ओमकार याने या षटकामध्ये कोणताही गडी कुठल्याही चेंडूवरती जर बाद केला तर प्रसाद भायदे यांच्याकडनं प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचा रोख पारितोषिक येथे आलेला आहे. तर ओमकारला या संधीचा निश्चितपणे लाभ घ्यायचा असेल तर चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे. आणि चांगला चेंडू लेग बाईटच्या स्वरूपात पुन्हा एकदा 1 धाव संघाच्या खात्यामध्ये जमा झालेली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 10 धावा. आतापर्यंत चांगलं षटक म्हणावं लागेल ओमकारच्या माध्यमातून आपल्याला येथे पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी अनिता स्मृती संघाकडनं पाहायला मिळते. तर 5वा चेंडू घेऊन सज्ज ओमकार. पुन्हा एकदा टॅप स्वरूपात पटकावलेला चेंडू आणि येथे मात्र मोठी संधी निश्चितपणे गमावलेली आहे. कारण आपल्याला माहिती आहे आशिष कशा प्रकारे खेळतो, अत्यंत घातक बल्लेबाज आहे हा. तर याची विकेट घेणं येथे अपेक्षित निश्चितपणे होतं, परंतु संधी गमावलेली आहे. शेवटचा चेंडू या षटकातील. पुन्हा एकदा चांगला फटका होता मृणालकडनं. पहिला चेंडू मात्र निश्चितपणे चांगला कलेक्ट झाला होता, परंतु आता मात्र थोडासा दबाव त्याच्यावरती आलेला दिसतोय. चेंडू काहीसं सापडत नाहीये त्याला. तर दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 12 धावा. दोन षटक समाप्तीनंतर एकही गडी बाद नाही, 12 धावा. तर येथे मी चेतनमाळी आपणास विनंती करतो, आपल्या विनंतीस मान देऊन रुपेशजी रणदिवे साहेब यांनी वेळात वेळ काढून येथे उपस्थित झाल्याबद्दल पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित करायचंय.
तर इथे मात्र तिसऱ्या षटकाला सुरुवात झालेली आहे. विराज याच्याकडनं थोडीशी गचाळ क्षेत्ररक्षण निश्चितपणे पाहायला मिळतं आणि त्या स्मृती संघाकडनं थोडंसं मला वाटतं दबाव निश्चितपणे असणार आहे संघांवरती, कारण त्याला जेव्हा आपण स्पर्धेच्या सुरुवातीला पाहिलं तर प्रज्वलचा निश्चितपणे मनसुबा होता 20 ते 24 धावांवरती रोखण्याचा. अजून तरी तो याच्यामध्ये यशस्वी झालेला आहे आणि पहिल्या विकेटचं पतन. धन्यवाद डीजे मास्टर. पुन्हा एकदा वळूया सामन्याकडे. तर पहिल्या विकेटचा पतन, पहिला खेळाडू तंबूत पाठवलाय तो पिंट्या यानं चांगला चेंडू टाकला होता आणि काहीसा समजला नाही तो फलंदाजाला चेंडू वाईटसाठी रिलीव्ह करण्याचा प्रयत्न निश्चितपणे होता, परंतु त्रिफळा चित झाला तो फलंदाज आणि त्याची जागा सांभाळण्याकरता आलेला आहे साईराज. चांगला फटका होता, चांगलं क्षेत्ररक्षण योगीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. तितकाच चांगला थ्रो होता सीमा रेषेवरती. एक सोटी धाव निश्चितपणे साईराज आणि आशिष याला घेता आली. या एक धावेच्या मदतीने धावसंख्येत मात्र भर पडले. धावसंख्या जाऊन पोहोचले 15 धावा. 4 चेंडू 15 धावा. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक या तिसऱ्या षटकातील. पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करतोय आशिष. पुढे सरसावून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु तंबूचा रस्ता दाखवला आशिष याला पिंट्या यानं. धन्यवाद डीजे मास्टर. इथे मात्र मोठा झटका पद्मदुर्ग वॉरियर्सला. स्वतः कर्णधार तंबूत माघारी परतलाय आणि त्याची जागा सांभाळण्याकरता मैदानावर आलाय तो विवेक. जवळपास बीट केलंच होतं पिंट्या यानं. चांगली गोलंदाजीची धार दाखवलेल्या पिंट्या यानं एक निश्चितपणे खेळाडू या षटकामध्ये तंबूत परत पाठवला. तर 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 15. 2 गडी बाद. चांगली गोलंदाजीची धार निश्चितपणे पाहायला मिळाली पिंट्या याच्याकडनं आणि त्या स्मृती संघाचा हा पिंट्या स्वतः एक जबाबदारी घेतले. मेन बॉलरचा रोल तो याच्यामध्ये प्ले करतोय आणि तशीच प्रकारची साजेशी अशी गोलंदाजी निश्चितपणे पिंट्या यानं केली. तर 4थं षटक घेऊन आलाय आणि त्या स्मृती संघाकडनं विशाल. निश्चितपणे या चेंडूवर देखील धावचीतची सुवर्ण संधी होती, परंतु थोडंसं मला वाटतं फिल्डिंगमध्ये क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं मन काहीसं लागत नाही क्षेत्ररक्षकांचं, असंच दिसतंय. आता मात्र चांगला फटका, चांगलं क्षेत्ररक्षण निश्चितपणे आपल्या संघाकरता 3 धावा योगीराजने वाचवलेल्या आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण करतोय सीमा रेषेवरती. आपण पाहिलं गेल्या षटकामध्ये देखील त्यांनी चांगलं क्षेत्ररक्षण केलं होतं. या षटकामध्ये देखील चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचले 17 धावा. सामना करेल तिसऱ्या चेंडूचा साईराज. आखूट टप्प्याचा चेंडू निश्चितपणे एक सोरटी धाव घेण्यात यश आलंय ते साईराज याला. या 1 धावेने धावसंख्येत भर पडले. धावसंख्या जाऊन पोहोचले 18 धावा. चांगलं षटक म्हणावं लागेल विराज याचं. पुन्हा एकदा चांगला फटका, चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु 1 धाव निश्चितपणे मिळते ती दोन्ही फलंदाजांना विवेक आणि साईराज याला. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचले 19 धावा. अजूनही आता मात्र फुलटॉस प्रकारचे चेंडू निश्चितपणे धावचीची संधी, सुवर्ण संधीचं सोनं केलंय पुन्हा एकदा. हॅलो 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 हॅलो. धन्यवाद डीजे मास्टर. तर पाहतोय चांगलं क्षेत्ररक्षण सीमा रेषेवर. मात्र जे 2 खेळाडू आहेत ते चांगलं क्षेत्ररक्षण निश्चितपणे करतायत. शेवटचा चेंडू या षटकातील निर्णायक षटक असणार आहे. पाहूया किती धावा येतात. पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण,
चांगला थ्रो होता, निश्चितपणे बाद करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु एक चोरटी धाव घेण्यामध्ये यश आले ते विवेक याला. आणि आपण सामना सुरू होण्यापूर्वी निश्चितपणे प्रज्वलचा मनसुबा जो होता 20 धावांपर्यंत रोखण्याचा आणि त्यामध्ये तो निश्चितपणे यशस्वी झालेला आहे. विरोधी संघाला त्याने 20 धावाच सोपू दिलेल्या आहेत. तर पाहूया सेकंड इनिंग मध्ये काय होतंय. तोपर्यंत मनोरंजनाचा लाभ घ्या. डीजे मास्टर. हॅलो 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 डीजे, एक मिनिट डीजे. एक लक्षात घ्या, एक सूचना सर्व टीमसाठी असेल. सर्व टीमचे कॅप्टन आपण लक्षात घ्यायचं आहे. आपण मैदानावरती सामना चालू असताना एखादा प्लेयर येतो आणि काहीतरी कानमंत्र देण्यासाठी येतो, तर एकाच वेळेला ठीक आहे. पण काल आपल्याला माहिती आहे, कालच्या सत्रामध्ये आपण पाहिलं की असा एक सामना झाला ज्याच्यामध्ये एका संघाला 2 गुणांची पॅनल्टी बसली आणि तिथे संघाचं नुकसान झालंय. तर विषय 2 गुणांच्या पॅनल्टीचा नाही आहे मित्रांनो. आपण एक मोठी स्पर्धा खेळतोय, एक नामांकित स्पर्धा खेळतोय, तर आपला खेळ देखील तितकाच शिस्तबद्ध झाला पाहिजे. कारण आपल्याला माहिती आहे की आपण संघमालकाने आपल्याला ही संधी मिळवून दिली आहे. त्या संधीचं सोनं आपल्याला या मैदानावरती आपल्या खेळानं करायचं आहे. त्यामुळे आपण खेळत असताना या सर्व गोष्टींचं नियमाचं पालन करायचं आहे. कारण कसं आहे, कोणत्याही परिस्थितीत आपण कुठल्याही संघाचं नुकसान होईल असं कोणतंही आपण या ठिकाणी करणार नाहीत. परंतु आपण जर स्वतःहून मैदानाकडे वळालात तर कुठेतरी आपल्या संघाचं नुकसान होतं. आपण या सर्व गोष्टींची काळजी आपण घेतली पाहिजे. आपले प्लेयर चांगले खेळतात, आपली टीम चांगली खेळ करते मैदानावरती. त्यांचा या ठिकाणी त्यांना प्रोत्साहन करण्यासाठी आपण नक्कीच टाळ्यांचा गजर करू शकता. परंतु एखाद्या खेळाडूला आपण कानमंत्र जेव्हा देण्यासाठी जातात त्यावेळेला फक्त आपण मैदानामध्ये आपलं पाय जाईल किंवा काय जाईल तर ते कुठेतरी नुकसान संघासाठी होईल. तर असं कोणतंही काही काम करू नका मित्रांनो. यावेळेला पुन्हा एकदा मी प्रथमेश शिरगुड यांना विनंती करेन की आपण कंटिन्यू करायचं आहे. तर धन्यवाद चेतन. एक चांगली सूचना निश्चितपणे आपण या माध्यमातून खेळाडूंना दिलेली आहेत. तर वळूया पुन्हा एकदा सामन्याकडे. तत्पूर्वी यानंतर होणारा सामना साई कृपा विरुद्ध एकविरा स्टार. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असणार आहे नाणेफेकीचा कौल करून घेण्याकरता आपण टॉस बॉक्स कडे यायचंय आणि या मॅचचा टॉस निश्चितपणे आपण पाहणार आहोत सन्माननीय अजितजी कारभारी साहेब यांच्या हस्ते. तर मान्यवरांना विनंती असणार आहे आपण टॉस बॉक्स कडे जायचंय. तसेच दोन्ही कर्णधारांना विनंती असणार आहे आपण नाणेफेकीचा कौल करून घेण्याकरता टॉस बॉक्स कडे यायचंय. साई कृपा विरुद्ध एकविरा स्टार. तर वळूया सामन्याकडे. सलामीची जोडी आपल्याला मैदानात पाहायला मिळते, ती प्रज्वल आणि नॉन स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतोय मृणाल निशानदार. आता मात्र सुवर्ण संधी निश्चितपणे असणार आहे आणि त्या स्मृती संघाला प्रत्येक चौकारास 500 रुपयाचा पारितोषिक येते. कॅश प्राइज आलेला आहे. दर्शन पारेख याच्याकडनं. तर पहिला षटकाचा पहिला चेंडू येथे टाकला गेला आणि तेवढा सन्मानपूर्वक डिक्लेअर झोन मध्ये पाठवला तो प्रज्वल याने. दुसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा आशिष. पुन्हा एकदा चांगला फटका. या 1 धावेने धावसंख्येत धावसंख्येत जाऊन पोहोचले. 2 धावांवरती शांत आणि संयमी खेळी निश्चितपणे आपण पाहतोय ती प्रज्वलच्या माध्यमातून. पुन्हा एकदा हलके चेंडू कटवलाय, दिशा दाखवलाय, चेंडू पाठवलाय डिक्लेअर झोन मध्ये. 1 धावे करता धावसंख्येत धावसंख्या जाऊन पोहोचले 3 धावांवरती. थोडासा क्षेत्ररक्षणामध्ये बदल निश्चितपणे आशिष याने केलाय. आता मात्र चांगला फटका. या 2 धावा निश्चितपणे मिळतात त्या प्रज्वल आणि संघाला. या 2 धावांनी धावसंख्येत जाऊन पोहोचले 5 धावांवरती. 4 चेंडू 5 धावा. पुन्हा एकदा हलक्या हाताने कटावलेला चेंडू पाठवलाय डिक्लेअर झोन मध्ये. 1 धावे करता धावसंख्या जाऊन पोहोचले 6 धावा. 5 चेंडू आणि 6 धावा. शांत आणि संयमी खेळी निश्चितपणे आपल्याला प्रज्वलकडनं पाहायला मिळते. कारण त्याचा मनसुबा हा क्लिअर होता. कमीत कमी धावांवरती पद्मदुर्ग वॉरियर्सला रोखायचं आणि त्यात तो यशस्वी झाला. आणि आपण निश्चितपणे इथे पाहतोय डी ग्रुपचा दुसरा सामना साई कृपा विरुद्ध एकविरा स्टार. मान्यवरांच्या हस्ते नाणेफेकीचा कौल केला जात आहे. दोन्ही कर्णधार टॉस बॉक्स मध्ये आलेले आहेत. पाहूया या सामन्यात
कोण विजयी होत आहे नाणेफेकीचा कौल? तर या ठिकाणी नाणेफेकीचा कौल होतोय साई कृपा वर्सेस एकविरा स्टार या दोन टीम मध्ये या ठिकाणी नाणेफेकीचा कौल होतोय. तर या ठिकाणी कॉल झाला हेड्स आणि टॉस विन साई कृपा. स्वप्नील, आपला काय डिसिजन असेल? क्षेत्ररक्षणाचा फिल्डिंग. तर क्षेत्ररक्षण घेतलं आपण टॉस जिंकल्यानंतर. कालच्या सत्रातल्या आपण मॅच पाहिल्या जिथे जास्तीत जास्त थोडासा स्कोअर वरती चढला, परंतु दिवसभराचे जे सामने आपण पाहिले पहिल्या सामन्यापासून अगदी रात्रीच्या शेवटच्या सामन्यापर्यंत स्कोअर जास्त वाढला नाही. तर यावेळेला साहिल नांदगावकर सारखा फलंदाज समोर असताना त्याच्यासारखे आधी 2-3 प्लेयर त्यांच्या टीममध्ये आहेत, तर कशा पद्धतीनं त्यांच्यावरती आपलं नियोजन असेल? नक्कीच तू बोलला चेतन की साहिल नांदगावकरची टीम चांगली आहे, पण तरीसुद्धा त्यांना आम्ही 20 ते 22 रनपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. आमचं जसं रणनीती आहे तर बघूया आता पुढे कसं काय होतं. धन्यवाद स्वप्नील. त्याचप्रमाणे साहिल, या ठिकाणी नाणेफेकीचा कौल तर साई कृपा संघाच्या बाजूला लागलाय. त्यांनी सुद्धा सांगितलं की 20-22च्या धावसंख्येपर्यंत तुम्हाला रोखून ठेवण्याचा प्रयत्न असेल. तर आपली ओपनिंग कशी असेल? ओपनिंग आमची सेमच असेल, फक्त 30+ करायचा प्रयत्न करू. तर सलामीची जोडी कोण असेल तुझ्यासोबत? दुसरा निखिल. तर 4 षटकांचा सामना असेल. 4 षटकांमध्ये 30-35 धावांवरती आपण म्हणताय की धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल. दोन्ही टीमना मॅचसाठी शुभेच्छा असतील. बेस्ट लक. आणि मी पुन्हा एकदा वळतोय चालू सामन्याकडे. प्रथमेश शिरकुड, कंटिन्यू. धन्यवाद चेतन. तर पुन्हा एकदा वळूया सामन्याकडे. वैयक्तिक पहिला आणि संघाकडनं तिसरा षटक घेऊन आलाय महमूद अर्जबेगी. फलंदाजी मार्कवर प्रज्वल. पुन्हा एकदा हलक्या हाताने कटावलेला चेंडू 1 धावेकरिता धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोचले 12 धावांवरती. चांगला हलके शॉट्स मारून तो निश्चितपणे 1-1 धाव आपल्या संघाच्या खात्यात जमा करतोय आणि विजयाच्या दिशेने निश्चितपणे वाटचाल करतोय तो प्रज्वल गुरव. आणि त्या संघाला घेऊन चाललाय. चांगली फलंदाजी पाहायला मिळते प्रज्वल याच्याकडनं. तशाच प्रकारे शांत आणि संयमी खेळ आपल्याला निश्चितपणे मागच्या षटकात पाहायला मिळाली ती मृणाल याच्याकडनं. तर या 1 धावेने धावसंख्येत निश्चितपणे भर पडले. धावा झाल्यात ते 14 धाव फलकावरती. 3 चेंडूंचा खेळ झालेला आहे. चौथा चेंडू घेऊन महमूद सामना करेल पुन्हा एकदा प्रज्वल. पाहूया कशा प्रकारची फटकेबाजी करतो या चेंडूवरती. आणि आता मात्र एक स्वैर चेंडू, एक बोनस धाव. धावसंख्येत निश्चितपणे भर पडले ती 1 धावेने आणि धावसंख्या जाऊन पोहोचले ती 15 धावांवरती. पुन्हा एकदा बाह्य चेंडू, पुन्हा एकदा बोनस स्वरूपात 1 धाव. धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोहोचले 16 धावा. आता मात्र विजयासाठी केवळ 5 धावांची गरज असणार आहे 8 चेंडूंवरती. आणि आता मात्र हलके चेंडू कटवण्याचा प्रयत्न केला होता. फलंदाजावरची कोणत्याही प्रकारे दबाव टाकायचा नाही. पंच आमचे जुने आहेत, जाणकार आहेत. निश्चितपणे आपल्या बाजूने जो काही निर्णय असेल तो ते देतील. तर पंचांच्या निर्णयाकडे वाट पाहूया. निश्चितपणे पाहूया पंच काय डिसिजन देत आहेत. डीजे मास्टर, माईकचं थोडंसं व्हॉल्यूम वाढवायचं आहे. तर पाहूया पंचांचा निर्णय काय येतोय. नाबाद घोषित केलेला आहे पंचांनी. चार चेंडूंचा खेळ झालेला आहे. 4 चेंडूंचा खेळ झालेला आहे आणि धावसंख्या मात्र स्थिरावले 16 धावांवरती. आता मात्र पुन्हा एकदा बाह्य चेंडू, एक अवांतर धाव. धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 17 धावांवरती. थोडीशी लाईन लेंथ भटकली आहे निश्चितपणे महमूद याची आणि त्याचा निश्चितपणे फायदा होतोय तो अनिता स्मृती संघाला. पुन्हा एकदा एक चांगला फटका. चेंडू पाठवला डिक्लेअर झोन मध्ये. या 1 धावेने धावसंख्येत मात्र निश्चितपणे भर पडले ती 1 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचले 18 धावांवरती. जिंकण्याकरता 3 धावांची गरज आहे. खूपच महागडं षटक निश्चितपणे म्हणावं लागेल. महमूद याचं
शेवटच्या चेंडूवरती एक चोरटी धाव घेण्यामध्ये यश आले ते निश्चितपणे प्रज्वल आणि मृणालयाला अजूनही सलामीची जोडी मैदानात आपल्याला पाहायला मिळते. ती प्रज्वल आणि मृणालयाची तर शेवटचा आणि निर्णायक षटक घेऊन आलाय नदीम. फिरकीचा जादूगार नदीम. पाहूया काय जलवा दाखवतोय आपल्या गोलंदाजीमध्ये. 6 चेंडूंवरती 2 धावा बनवायच्या आहेत त्या प्रज्वलला. आणि आगळा वेगळा शॉट, कलात्मक शॉट, रचनात्मक शॉट. 1 धावेने धावसंख्येत मात्र भर पडली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचले 20 धावांवरती. पुन्हा एकदा चांगला फटका, संयमी खेळी आणि त्याचं फळ निश्चितपणे प्रज्वल आणि संघाला मिळालेला आहे. तर हा पहिला सामना विजयी झालेला आहे तो अनिता स्मृती संघ. तर विजयी संघाचे अभिनंदन आणि हारलेल्या संघाला पुढील सामन्याकरता खूप खूप शुभेच्छा. पाहूयात